हाय हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत। सगळ्या जणी कशा आहात? तर आज पहा बऱ्याच दिवसानंतर आपला जो व्लॉग आहे तर तो आलेला आहे, कारण की दिवाळीच्या सुट्ट्या होत्या आणि तुम्हाला टायटलवरून किंवा थंबनेलवरून तर समजलंच असेल की दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी मी माहेरी गेलेले होते आणि खूप दगदग झालेली होती, सगळ्यांचीच होते। दसरा दिवाळी या ज्या काही गोष्टी असतात ना अशा सणावाराच्या, तर त्यावेळेस आहे ना सगळ्यांचीच खूप घाई गडबड असते। तर मी सुद्धा खूप थकलेले होते, म्हणजे दिवाळी दसऱ्याची तयारी, साफसफाई, फराळ, त्यानंतर लक्ष्मीपूजन, भाऊबीज या सगळ्या गोष्टी होत्या। तर मग खूप दमल्यागत झालेलं होतं, म्हणून मग मी काय केलं, थोडासा ब्रेक घेतला आणि एक 7 ते 8 दिवसांसाठी मी माहेरी गेलेले होते, कारण की जीविकाला सुद्धा सुट्ट्या होत्या। तर मग म्हटलं आता स्कूलला सुट्ट्या आहेत तर जाऊन यावं, परत पुन्हा काही जाणं वगैरे होत नाही। तर मग आता ही बॅग जी आहे ना तर ती मी नेलेली होती मम्मीकडे जाताना, आणि फारसे असे कपडे काही मी नेत नाही, कारण की फारसं असं बाहेर जाणं वगैरे माझं होत नाही, मी घरातच असते। तर त्याच्यामुळे फारसे कपडे मी नेत नाही, नेताना उगाच ते भरून न्यायचं आणि मग पुन्हा ते रिटर्न आणायचं। तर त्यापेक्षा मग मी थोडेसे जे ड्रेस आहेत ना माझे तर ते घेऊन जाते। जर कुठे बाहेर वगैरे जायचं असेल तरच मी 1-2 ड्रेस जे आहेत तर ते एक्स्ट्राचे घेते, नाहीतर शक्यतो मग जास्त करून म्हणजे जीविकाची जी कपडे आहेत तर ती फार जास्त असतात। माझी एवढी काही ड्रेस वगैरे मी नेत नाही, कारण की कुठं फिरणं वगैरे नसतं किंवा कुठं मी बाहेर वगैरे जास्त जात नाही। तर त्याच्यामुळे मग मम्मीच्याच इथे म्हणजे घरीच राहते मी गेल्यावरती सुद्धा, कारण की गप्पा गोष्टी असतात, त्यानंतर मम्मीशी सुद्धा थोडंफार बोलणं माझं कधी एवढं होत नाही। तर त्याच्यामुळे मग मी कुठं जर यायचं जायचं वगैरे असेल तरच मग 1-2 जे ड्रेस आहेत तर ते एक्स्ट्रा घेऊन जाते। तर आता तिकडून आलेले होते तर मग सगळं जे बॅग आहे ती रिकामी केली, कारण की म्हटलं ड्रेस जे आहेत ते व्यवस्थित ठेवावेत। आणि मग दुसऱ्या दिवशी जीविकाचं सुद्धा स्कूल चालू होणार होतं, म्हणून मग म्हटलं तिचं एकदा स्कूल चालू झालं की मग भरपूर अशी गडबड असते आणि सकाळच्या गडबडीत काहीही सापडत नाही किंवा काम करायला सुद्धा पटकन असं सुधरत नाही। म्हणून मग म्हटलं आपण आज आलेलो आहोत तर मग सगळं जे रिकामं करून घ्यावं आणि व्यवस्थित सगळे कपडे ठेवून द्यावीत, जेणेकरून मग दुसऱ्या दिवशी जास्त घाई गडबड वगैरे होत नाही। तर मी आदल्या दिवशी आलेले होते, मग दुसऱ्या दिवशी जी बॅग आहे तर ती मी रिकामी करून घेतलेली होती आणि मग म्हटलं आता सगळं रिकामं केलेलं आहे, तर जे काही रूममध्ये थोडाफार पसारा होता तर तो मी आधी आवरून घेतला, कारण की 7-8 दिवस मी नव्हते आणि जीविकाच्या आजी तर सगळं क्लीन वगैरे त्या तर करतच असतात त्यांच्या पद्धतीने, पण तरी सुद्धा थोडंफार जर काही राहिलेलं वगैरे असेल तर मग ते मी आवरून ठेवते आणि वस्तू जिथल्या तिथे ठेवून दिली की मग ती पटकन सापडते सुद्धा आणि मग आपल्याला सुद्धा फार असं गडबडल्यागत होत नाही किंवा जास्त शोधावं सुद्धा लागत नाही। तर म्हणून मग थोडंसं फार असं क्लिनिंग वगैरे करून घेतलं, जेवढ्या काही वस्तू होत्या त्या आहे तिथे ठेवून दिल्या। आणि माहेरी 4 दिवस जरी आपण गेलो ना बघा तरी सुद्धा ना आपला पूर्ण आपण जे म्हणतो ना 3-4 महिन्यांचा जो थकवा असतो ना तर तो निघून जातो, कारण की कसं थोडंसं रिलॅक्स सुद्धा वाटतं आणि आपल्या रोजच्या कामांमध्ये आपल्याला थोडासा ब्रेक सुद्धा मिळतो। रोजची जी कामं असतात ती करून सुद्धा बघा बऱ्याचदा कंटाळा येतो, कारण की सकाळी लवकर उठणं, त्यानंतर दिवसभरातील कामे, मुलं, घर सांभाळणं, ह्या भरपूर अशा गोष्टी असतात। तर त्याच्यामुळे थोडासा ब्रेक घेतला की बरं वाटतं। आणि असं माझं माहेर तर म्हणजे जवळच आहे, म्हणजे माझ्या सासरपासून एक 15 ते 20 मिनिटं लागतात माझ्या घरी जायला मम्मीकडे, तर जवळच आहे। पण माझं कधी येणं जाणं एवढं फारसं वगैरे असं काही होत नाही, आणि जरी कधी गेले तरी सुद्धा मी लगेच येते, कारण की कसं जीविकाचं स्कूल असतं तर त्याच्यामुळे मग मी गेले तरी थोड्या वेळ बसते आणि लगेच येते, आणि सहसा जाणं वगैरे होत नाही, मम्मी आली तरच मग ती येते। तर त्याच्यामुळे मग दिवाळीच्या सुट्ट्या आणि त्यानंतर मग उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्येच मग मी मम्मीकडे जे आहे तर ते राहायला जाते सुट्टीसाठी। तर माहेरी गेलेले होते तर मग भाऊबीज होती, म्हणून माझ्या भावाने ही साडी बघा मला घेतलेली आहे। तर मग म्हटलं तुमच्याशी सुद्धा शेअर करावं की त्याने मला कशी साडी घेतलेली आहे, आणि खूप छान साडी आहे ही, दुकानातून घेतलेली होती आम्ही तिथल्याच, आणि पूर्ण वर्क असं जे आहे तर ते तिला केलेलं आहे आणि खूप सुंदर होती, आणि असा कलर सुद्धा माझ्याकडे नव्हता। तर मला सुद्धा फार आवडलेली होती बघता क्षणी, म्हणून मग मी ही साडी घेतली आणि याची बॉर्डर सुद्धा खूप सुंदर होती। तर आता याचा जेव्हा मी ब्लाऊज वगैरे शिवायला देईल तर मग तेव्हा सुद्धा मी तुम्हाला दाखवेल की मी कशा पद्धतीने ब्लाऊजची जी डिझाईन आहे तर ती केलेली आहे। आणि त्यानंतर मग दुसरी साडी जी होती
तर ती मला माझ्या मावस भावाने घेतलेली होती. तर भाऊबीज होती म्हणून मग मी त्याला सुद्धा ओवाळण्यासाठी त्याच्या घरी गेलेले होते. तिथून एक अर्धा एक तास लागतो मम्मीच्या घरापासून जायला. तर ही साडी त्याने मला दिलेली होती भाऊबीजेसाठी आणि ही सुद्धा पार्टीवेअर साडी आहे. तर ती सुद्धा मला फार आवडली. त्यानंतर मग जीविकाला ड्रेस घ्यायचा होता. तर त्याने माझ्या भावाने म्हणजे जीविकाला बड्डेलाच आता गिफ्ट केलेला होता ड्रेस. म्हणजे दिवाळीच्या आधी जीविकाचा बड्डे असतो 1, 2 ते 3 दिवस. तर म्हणून मग तो म्हणत होता की ड्रेस वगैरे घ्यायचा का, पण जीविकाला घड्याळ फार आवडतं म्हणून मग आम्ही ड्रेस कॅन्सल केला आणि तिच्यासाठी हे जे वॉच आहे ना तर ते घेतलेलं होतं. तर आता मी बाहेर निघालेले होते. म्हणजे माझ्या जेवढ्या काही जावा वगैरे आहेत, आमचा जो ग्रुप आहे, तर जेव्हा कोणाचा बड्डे वगैरे असेल तर त्यावेळेस आम्ही तो सेलिब्रेट करत असतो. तर म्हणून मग मी आता निघालेले होते कारण की माझ्या जावेचा बड्डे होता मोठ्या, म्हणून मग तो सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही निघालेलो होतो. तर आता इथे मी माझं स्किन केअर वगैरे सगळं करून घेतलं. फारसं वगैरे असं मी काही यूज करत नाही, फक्त आपलं सनस्क्रीन वगैरे लावते कारण की माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे. तर त्याच्यामुळे मी जास्त फारसं असं काही चेहऱ्यावरती लावत नाही आणि जर ट्राय केलं काही वेगळं तर लगेच पिंपल्स वगैरे यायला सुरुवात होतात. तर त्याच्यामुळे मग मी फारसं प्रोडक्ट वगैरे असं काही यूज करत नाही आणि बाहेर जाताना मग आपला सिम्पल लुक जो असतो तर तोच ठेवते मी आणि फक्त सिंदूर, टिकली किंवा मग काजळ आणि लिप बाम एवढंच मी चेहऱ्यावरती लावते. फारसं मी काही चेहऱ्यावरती लावत नाही. आणि आता मी बघा तयार झालेले होते निघण्यासाठी, म्हणून मग आधी सगळी घरातली जी कामे होती तर ती मी आवरून घेतलेली होती. आणि कुठे जर आपण बाहेर निघालो तर थोडंसं असं व्यवस्थित रेडी होऊनच मी निघते कारण की दिवसभर तर आपण घरातच असतो. तर तिथून आले मी. त्यानंतर 10 ते 15 मिनटं मी थोडासा आराम केला कारण की खूप दगदग झालेली होती, म्हणून मग 10-15 मिनटं आराम केला. आणि त्यानंतर मग आले, चेंज वगैरे केलं आणि मग जीविकासुद्धा झोपलेली होती तर तिची खेळणी वगैरे भरून ठेवली आणि बाहेर गेले. कपडे वाळलेले होते म्हणून मग मी लगेच घरात घेऊन आले कारण की टाईम इतका पटकन जातो ना की काही सांगायलाच नको. आपण ज्यावेळेस काम करत असतो ना बघा, त्यावेळेस टाईम कुठे निघून जातो ना ते सुद्धा समजत नाही. आणि जेव्हा आपण रिकामे असतो ना तर त्यावेळेस असं वाटतं की कधी वेळ जातोय असं होतं. तर मग तिथून आले, घरं वगैरे झाडली आणि मग चहा ठेवण्याची तयारी केलेली होती कारण की आमच्या इथे लवकर चहा असतो. 4-4:30च्या दरम्यान आम्ही चहा घेतो दुपारचा. तर मग साखर संपलेली होती म्हणून मग साखरसुद्धा मी काढून घेतली आणि आता सगळ्यांसाठी चहा ठेवायचा होता म्हणून मग म्हटलं आता मी सुद्धा सगळ्यांबरोबरच चहा घेते. आणि थोडासा चहा वगैरे घेतला दुपारचा की फ्रेश वाटतं आणि परत कामाला एनर्जीसुद्धा येते आणि चहाची सवय झालेली आहे. तर त्याच्यामुळे मग चहा माझा 2 टाईम असतो, सकाळ आणि संध्याकाळ. तर त्यानंतर मग इथे भाजीला आणलेलं होतं थोडंसं, तर मग ते सुद्धा मी इथे एका साईडला काढून ठेवलं म्हणजे खराब वगैरे होणार नाही म्हणून. आणि जेवढं काही आणलेलं आहे तर मग ते मी व्यवस्थित निवडून वगैरे ठेवते लगेच कारण की मग कसं जास्त दिवस ते तसंच राहिलं तर मग भाज्यांना पाणी वगैरे सुटतं किंवा मग त्या पटकन खराब होतात. तर त्याच्यामुळे जेवढं काही आणलेलं असतं ना तर ते मी लगेच रिकामं करून ठेवते जेणेकरून मग ते खराब वगैरे होणार नाही. आणि बरंचदा कसं होतं की आपण थोडासा जरी असा कंटाळा वगैरे केला ना तर भाजीचं जे आणलेलं असतं ना तर ते पटकन खराब होण्याचे चान्सेस असतात. तर त्याच्यामुळे मग मी ते आणलं की लगेच बॅग रिकामी करून फ्रीजमध्ये व्यवस्थित असं ठेवून देते निवडून वगैरे, जेणेकरून मग दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला जर भाजीला वगैरे लगेच करायचं म्हटलं तर मग गडबड वगैरे होत नाही आणि भाजीचं सुद्धा व्यवस्थित फ्रेश असं राहतं. आणि आता सध्या तर भाज्या इतक्या महाग आहेत ना की काहीच विचारायलाच नको, म्हणून मग मी आणलं की सगळं व्यवस्थित असं रिकामं करून ठेवते. आणि मग संध्याकाळचा टायमिंग झालेला होता तर स्वयंपाक असा फारसा काही करायचा नव्हता कारण की थोडंफार शिल्लक होतं दुपारचं, म्हणून मग म्हटलं गरम गरम स्वयंपाक करावा. तर इथे माझ्या मिस्टरांच्या ज्या आत्या आहेत तर त्यांनी हे अनारशाचं जे पीठ असतं तर ते त्या म्हणजे घरीच तयार करतात आणि मग भाऊबीजेला जेव्हा माझे सासरे जातात जेवण्यासाठी तेव्हा मग त्या सगळ्या भावांना असं थोडंसं जे अनारशाचं पीठ असतं ना तर ते देत असतात. तर मग त्यांनी दिलेलं होतं यावेळेस. तर मग मी काय केलं, अनारसे करायचं ठरवलं म्हणून मग काय केलं, आधी पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मळून घेतलं आणि तुम्हाला दाखवायचं होतं मला की अनारसे मी कसे तयार करते किंवा कशा पद्धतीने ते तळले जातात. पण मोबाईलची जी बॅटरी आहे तर ती नेमकी संपलेली होती आणि मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळे मग मला फारसं पुढचं काही शूट करता आलं नाही आणि तुम्हाला जी रेसिपी आहे तर ती सुद्धा मला दाखवता आलेली नव्हती. तर बघूयात कधी नेक्स्ट टाईम परत मग ज्यावेळेस पीठ मी करेल तर त्यावेळेस मग मी तुमच्याशी शेअरच करेल.
तर आधी अनारसे मी व्यवस्थित सगळे असे बनवले आणि आईने सुद्धा मला हेल्प केलेली होती। तर मग ते तळले मी आणि मग व्यवस्थित असे एका डब्यामध्ये जे आहेत ना तर ते भरून ठेवले आणि खूप छान लागतात अनारसे खायला। त्यांच्या घरीच त्या पीठ बनवतात, तर त्याच्यामुळे मग त्याची चव सुद्धा खूप सुंदर असते आणि पटकन तयार होतात। नेक्स्ट टाइम मी तुम्हाला ती रेसिपी तर दाखवेलच। तर संध्याकाळचा टायमिंग झालेला होता, जेवण वगैरे आमची झाली आणि बाहेर मग थोडंसं वॉकिंग करायचं म्हणून मग मी आणि आई आम्ही दोघी जणी सुद्धा थोडंसं चालतो जेवण वगैरे झाल्यानंतर। न फारसं लांब वगैरे आम्ही जात नाही, अगदी कंपाऊंडमध्येच आपलं अर्धा ते पाऊण तास चालायचं। आणि थंडी खूप होती त्याच्यामुळे बाहेर प्रचंड थंडी वाजत होती आणि घरामध्ये इतकं जाणवत नाही, पण बाहेर पडल्यानंतर जाणवतं की थंडीचं जे वातावरण आहे तर ते बाहेर खूप वाटत होतं। मग थोड्या वेळ असं वॉकिंग वगैरे करायचं जेवल्यानंतर म्हणजे कसं थोडंसं फ्रेश सुद्धा वाटतं आणि बाहेर आल्यानंतर सुद्धा चांगलं वाटतं। संध्याकाळी सुद्धा खूप छान वाटतं असं बाहेर अंगणात बसल्यावरती। तर त्याच्यामुळे मग इथे गप्पा वगैरे मारत आम्ही दोघी जणी अर्धा ते पाऊण तास घालवतो आणि आपल्या दिवसभरातल्याच गप्पा असतात ज्यात आम्ही दोघी एकमेकींशी बोलत असतो, कारण की दुसरं तर कोणी नाहीये। तर त्याच्यामुळे मग आम्ही दोघीच संध्याकाळचं जेवण वगैरे झाल्यानंतर बाहेर बसून एकमेकींशी गप्पा मारत असतो। तर चला तर मग आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथेच एंड करते। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।